कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। श्री पंचगंगा आरती भक्त मंडळाचे अध्यक्ष सुधाकर भांदिगरे, उपाध्यक्ष अवधूत भाट, राजाभाऊ कुंभार, रमेश गवळी, किशोर घाटगे यांच्या पुढाकारातून राजेंद्र बुचडे यांच्या 61वर होणारा खर्च टाळून 7000 रुपयांच्या श्रेणी पंचगंगा स्मशानभूमीकडे सुपूर्द करण्यात आल्या। यावेळी प्रफुल्ल भाट, पोपट पाटील, चंद्रकांत हंडे, दिलीप भोईटे, बाबा सोदिंडे, महेश कामत, अशोक रेळेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। 62 वर्षापूर्वी कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली। आता विद्यापीठाच्या नावाचा विस्तार करावा आणि छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं संबोधलं जावं अशी काही लोकांची मागणी आहे। पण नाम विस्तार झाल्यास त्याचा इंग्रजीत शॉर्ट फॉर्म तयार होऊन मूळ नाव विस्मरणात जाण्याचा धोका आहे। छत्रपती शाहू इन्स्टिट्यूटचं सायबर झालं, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाला CPR आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला CST म्हटलं जातंय। असाच प्रकार कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाबद्दल होऊ शकतो। त्यामुळे या नावात कोणताही बदल करू नये अशी विनंती शाहू सेनेचे जिल्हाध्यक्ष शुभम शिरहट्टी यांनी केली आहे। यावेळी अथर्व चौगले, रोनक पवार, ऋतुराज पाटील, करण कवठेकर, प्रणव तुपे, अनुराग भस्कोटी, शशिकांत सोनुले, आकाश बसुगडे, किशोर हावळ, धनाजी घुरके, अजित साळुंखे यांच्यासह शाहू सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं। बिहारमधील महाबोधी विहाराचं बांधकाम सम्राट अशोकांनी केलंय। बोधगया इथलं बौद्ध विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावं अशी मागणी 1992 पासून होत आहे। त्यासाठी 1949च्या बोधगया महाविहार कायद्यात बदल करणं आवश्यक आहे। त्याबद्दल हे आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात दयानंद कांबळे, संतोष सुळकुडे, संजय गुदगे, प्रमोद कदम, राजेंद्र भोसले, SB एनिकर, स्वाती गायकवाड यांच्यासह वंचित आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। बिबट्याचं कातडं विक्रीसाठी आलेल्या 2 जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले। अधिक चौकशी केल्यावर बाबू डोईफडे आणि धाकलू शिंदे या दोघांनी चंदगडमधील जंगलात बिबट्याची शिकार करून त्याचं कातडं विक्रीसाठी आणल्याचं कबूल केलं। बिबट्याचं कातडं 40,000 रुपये किमतीचं असल्याचं वन अधिकाऱ्यांनी सांगितलं। पोलिसांनी बिबट्याचं कातडं, दुचाकी, 2 मोबाईल हँडसेट असं साहित्य जप्त केलंय। पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, हवालदार योगेश गोसावी, वैभव पाटील, गजानन गुरव, महेंद्र कोरवी, विशाल खराडे, शिवानंद मठपती, प्रदीप पाटील यांनी ही कारवाई केली। इचलकरंजी जवळच्या शहापूरमधील मनोज लोखंडे यांचा खंजिरे औद्योगिक वसाहतीत VMC कारखाना आहे। बुधवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे कारखाना बंद केला होता। आज सकाळी कारखान्याचं पाठीमागील दार उघडं दिसलं। कारखान्यात पाहणी केल्यावर बुधवारी रात्री चोरी झाल्याचं दिसून आलं। चोरट्यानं VMC मशीनचे आउटर रेसचे 1,12,000चे 56 नग लंपास केलेत। या प्रकरणी लोखंडे यांच्या फिर्यादीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे। कोल्हापुरातील मराठा तितुका मेळावा प्रतिष्ठानच्या वतीनं न्यू हायस्कूलच्या माजी शिक्षकांचा सन्मान करण्यात आला। 1993 सालच्या सुमारे 12 ज्येष्ठ गुरुजनांचं पाद्यपूजन करून शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह आणि शिवछत्रपतींची गौरवमूर्ती देऊन श्रीजी कुलकर्णी, SG कुलकर्णी, RS पाटील, रजनी हिरळीकर, विद्या कुलकर्णी, संकेश्वरकर यांच्यासह शिक्षकांना सन्मानित करण्यात आलं। संघटनेचे अध्यक्ष रणजित घरपणकर, अनिल चिले, विनायक करंबे, योगेश केरकर यांच्यासह माजी विद्यार्थी या उपक्रमामध्ये सहभागी झाले होते।